भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद मारुती मेंढे आणि जेसीबी ट्रॅक्टर मालक नितेश श्रीकृष्ण मोटघरे वय 32 वर्ष राहणार विरली खंदार यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे। 74,000 रुपयांची भाडे थकबाकी देण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप करत जेसीबी मालकाने थेट कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। मार्च 2025 मध्ये मुरुम टाकण्याच्या कामासाठी नितेश मोटघरे यांनी आपली जेसीबी व ट्रॅक्टर उपसभापती प्रमोद मेंढे यांना भाड्याने दिली होती। मात्र काम पूर्ण होऊनही 74,000 रुपये अद्याप मिळालेले नसल्याचा आरोप मोटघरे यांनी केला आहे। आज देतो उद्या देतो असे सांगत उपसभापती वेळ मारून नेत असल्याचे, तसेच फोन न उचलणे, मेसेजला उत्तर न देणे अशी टाळाटाळ सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले ते 4 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता, जेव्हा पैसे मागितल्यावर उपसभापतींनी फोनवरून ओरमट, शिवीगाळ, अपमानास्पद भाषा व धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला। तुझे पैसे पचवून बसलो काय अशा शब्दात अपमान करत धंद्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकाराने संतप्त झालेल्या जेसीबी मालकाने अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून उपसभापती प्रमोद मेंढे यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 352, 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दरम्यान सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आज दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी नितेश मोटघरे यांनी जिल्हाधिकारी भंडारा, तहसीलदार पवनी, गटविकास अधिकारी पवनी व अड्याळ पोलीस स्टेशन येथे आत्मदहनाचा इशारा देणारे निवेदन सादर केले आहे। जर येत्या 15 जानेवारीपर्यंत माझ्या घामाचे 74,000 रुपये दिले नाहीत तर मी माझ्या कुटुंबासह उपसभापती प्रमोद मेंढे यांच्या पवनी येथील कार्यालयात आत्मदहन करणार, याला संपूर्ण जबाबदारी उपसभापतींची असेल, असा थेट इशारा जेसीबी मालकाने दिला आहे। या घटनेमुळे लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। आकाश नंदाकवळी, भंडारा गोंदिया प्रतिनिधी। नितेश श्रीकृष्ण मोटघरे, राहणार विरली खंदार, प्रमोद मारुती मेंढे, उपसभापती पंचायत समिती पवनी यांनी माझी जेसीबी आणि ट्रॅक्टर किराणे घेऊन गेले। त्यांच्याकडे किरायाचे 74,000 रुपये असल्यामुळे ते मला पैशासाठी टाळाटाळ करत असतात। त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला घेऊन पंचायत समिती पवनी येथे आत्मदहन करण्याकरिता 15 जानेवारी 2026 पर्यंत माझे पैसे दिले नाही तर मी आत्मदहन करेन। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।